हाय फ्रेंड्स, वेलकम. मी पतल्या पोह्यांचा चिवडा बनवलेला आहे. त्यासाठी एका कढईमध्ये टाकून त्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले. हे बघा, असं कुरकुरीत आवाज आला पाहिजे त्याचा, एकदम क्रिस्पी होईपर्यंत. मग एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे वगैरे टाकून भाजून घेतले. शेंगदाणे पण छान खमंग झाले पाहिजे. ह्यांना ना शेंगदाणे खूप आवडतात, खमंग भाजलेले, म्हणून ह्यांच्यासाठीच टाकत असते मी. आणि मला हे पुण्याला पण घेऊन जायचं आहे. मी पुण्याला जाते. का कशासाठी हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच तुम्हाला. आणि त्याचकडे खोबरं वगैरे पण टाकून छान भाजून घेतलं होतं खमंग. आणि त्याच कढईमध्ये नंतर फोडणी दिली मोहरी, लाल मिरच्या ह्या मिरच्या ह्यांना खूप आवडतात. तुम्ही बघितलं असेल, मी चटणीमध्ये भाजीमध्ये पण ह्या मिरच्या टाकत असते, त्यांना आवडतात म्हणून. आणि त्यासोबत कढीपत्ता पण टाकला खूप सारा आणि साधी फोडणी दिली होती. माझ्याकडे लसूण नव्हता म्हणून मी ते टाकला नाही. तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये न्यायचं आहे हे, म्हणून मी साधंच केलं होता. अशा चिवडा खूप कुरकुरीत झाला होता. चला भेटू पुन्हा, बाय.